आखाती देशांऐवजी युरोपमध्ये सोलापूरच्या द्राक्षांची धूम, दर मिळतोय दुप्पट. सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांसाठी आनंदाची बातमी समोर येते आहे. आखाती देशांऐवजी आता सोलापूरची द्राक्षे थेट युरोपच्या बाजारपेठेत पोहोचत असून या द्राक्षांना दुप्पट दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांच्या मालाला आता UK आणि US सारख्या देशात मोठी मागणी वाढली आहे. पूर्वी सोलापूरची द्राक्ष प्रामुख्याने आखाती देशांमध्ये निर्यात केली जात होती. मात्र जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही काळ हा निर्यात मार्ग अडथळ्यात आला. त्यानंतर निर्यातदारांनी युरोपच्या बाजारपेठेकडे मोर्चा वळवला. विशेष म्हणजे युरोपमध्ये भारतीय द्राक्षांना अपेक्षेपेक्षा जास्त मागणी मिळते आहे. यापूर्वी युरोपमध्ये द्राक्षांना सुमारे 80 रुपये दर मिळत होता, मात्र आता तोच दर वाढून 160 ते 165 रुपयांपर्यंत पोहोचतो आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना चांगलाच आर्थिक फायदा होत असून शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होते. एकूणच युरोपच्या बाजारपेठेत वाढलेल्या मागणीमुळे सोलापूरच्या द्राक्षांना नवी बाजारपेठेचे दरवाजे उघडले असून याचा थेट फायदा स्थानिक शेतकऱ्यांना होताना दिसतो आहे. माझं नाव हेमंत मेंढे. मी इंडी ग्लोबल व्हेंचर्स आणि पॅनासाई एक्झिम या कंपनीचा मी सोलापूर हेड आहे. बघा, ज्याप्रमाणे आखाती देशामध्ये युद्ध चालू झालेलं आहे त्याचा परिणाम तेवढा म्हणावा तेवढा झालेला नाही, कारण मालाचं खूपच शॉर्टेज आहे. यावर्षी 35 ते 40% एवढाच माल फक्त मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि तो जाणारा माल हा युरोपलाच जाणार आहे. त्याच्यामुळं आखाती देशामध्ये जरी युद्ध चालू झालं असलं तरी त्याचा बाजारभाव किंवा बाजारपेठेवर कुठलाही परिणाम झालेला नाही. एक आहे जे सीप आमचं 30 ते 35 दिवसामध्ये पोहोचत होतं पोर्टवरती, तो थोडं डिले होणार आहे. त्यामुळं जे द्राक्षाची लाईफ आहे, द्राक्षाची लाईफ असते कमीत कमी 60 दिवस, पण द्राक्षे पोचायलाच जवळपास 50 ते 55 दिवस लागत आहेत. त्यामुळं कदाचित द्राक्षाची क्वालिटी कमी होऊ शकते आणि त्यामुळं जो निर्यातदारांना चांगला भाव मिळायला पाहिजे होता, कारण महागाचा माल घेतलेला आहे, त्या पटीत खर्च झालेला आहे. शिपिंग लाईनवाल्यांनी पण चार्जेस वाढवलेले आहेत. जवळपास 3 ते 4 लाख रुपये शिपिंग म्हणजे कंटेनरच्या मागं आम्हाला पण एक्स्ट्रा द्यावे लागत आहेत. हा एकंदरीत पाहता खर्च वाढलेला आहे. तर बघूया, मालाचं शॉर्टेज असल्यामुळं माल पण चांगला आहे, क्वालिटी चांगली आहे, शेतकऱ्यांना पण चांगला बाजारभाव मिळतोय. आता जेव्हा आपले कंटेनर पोचतील, मार्केट काय ओपन होईल आणि द्राक्षाची प्रत कशी राहील ते येणारा काळच ठरवणार आहे. त्यामुळे त्यावर आत्ता बोलणं थोडं उचित ठरणार नाही. बोला. माझं नाव तानाजी बाबूराव पवार, होनसळ, तालुका उत्तर सोलापूर. आमच्याकडं द्राक्ष शेती आहे आणि द्राक्षाचे दर सध्या चांगले आहेत. आखाती कंट्रीचा काही परिणाम युद्धाचा झालेला नाही आहे. UKला USA माल जात असल्यामुळं दरात 160 रुपयापर्यंत दर आहेत आणि दर वर्षापेक्षा आमचा दर हा चांगला मिळत आहे. त्यामुळं आम्ही समाधानकारक आहोत. साधारणतः आम्हाला 150 ते 160 रुपयापर्यंत UKचा दर मिळतोय. आखाती देशातला माल तिकडे वळवला आलं म्हणजे आपला काय त्याच्याबद्दल परिणाम झाला? आखाती देशातला माल वळवल्यामुळे कसलाही परिणाम नाही, कारण मालच कमी आहे. यावर्षी उत्पादन 30 ते 35% अख्ख्या महाराष्ट्रातून असेल आणि त्यातून 50% माल हा युद्धापूर्वीच संपलेला आहे. तर 10-15% माल असल्यामुळं एवढं काही मोठा त्याचा परिणाम झालेला नाही आहे.